Smart, per 100 supplies and 50 others cadet. आपके लिए रिस्क है, हजरत. यहाँ परेड का निरीक्षण करने के लिए महाविद्यालय के प्रधानाचार्य सभी ग्रुप की ओर प्रस्थान करते हुए महाराष्ट्र क्रमांक 1 जूनियर अंडर ऑफिसर माली अनिकेत भास्कर अपने ट्रुप का प्रतिनिधित्व करते हुए महाविद्यालय के प्रधानाचार्य राष्ट्रीय छात्र सेना के इस परेड का निरीक्षण करते हुए ट्रुप क्रमांक 2 सार्जेंट भोसले साक्षी जालिंदर अपने ग्रुप का नेतृत्व करते हुए ग्रुप क्रमांक 3 सार्जेंट सीनियर अंडर ऑफिसर गाले मंगेश राजेंद्र अपने ग्रुप का नेतृत्व करते हुए ग्रुप क्रमांक 4 सीनियर अंडर ऑफिसर कदम वैष्णवी शांतारा अपने ग्रुप का नेतृत्व करते हुए ग्रुप क्रमांक 5 जूनियर अंडर ऑफिसर नवरे आदित्य दीपक अपने ग्रुप का नेतृत्व करते हुए तथा ग्रुप क्रमांक 6 सार्जेंट आमरे गौरव साहब अपने ग्रुप का प्रतिनिधित्व करते हुए 7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी औरंगाबाद तथा 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर कर्तव्य अनुशासन और राष्ट्रीय एकता की शपथ ग्रहण करते हुए सभी राष्ट्रीय छात्र सेना के जवान देश के युवाओं के सामने एक नया आदर्श प्रस्थापित करते हुए राष्ट्रीय छात्र सेना की भूमिका यहाँ पर पूरा कर रहे हैं। महाविद्यालय के प्रधानाचार्य प्रतिज्ञा करता हूँ कि सच्चाई और निष्ठा से अपने देश की सेवा करूंगा। राष्ट्रीय कैडेट कोर के नियमों और अधिनियमों का पालन करूंगा। अपने कमांडिंग ऑफिसर के
संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत प्रकाश क्षत्रिय, कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपानी, सचिव डॉक्टर अनिल राठी, खजिनदार श्रीयुत राजकुमार गांधी, जनरल सेक्रेटरी चार्टर्ड अकाउंटंट नारायणजी कलंत्री, व्यवस्थापनातील सर्व सदस्य, उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र नड्डा, उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र तहसीलदार, उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र ढमक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी बंधू आणि भगिनींनो, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77व्या वर्धापन दिनाप्रसंगी मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो। मित्रहो, आज 15 ऑगस्ट 2024 आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे। या दिवशी आपल्या मातृभूमीसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांना सलाम करूया। या अनामवीरांमुळेच आज हे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत। या गोष्टीची जाणीव आपण नेहमी ठेवली पाहिजे। आजचा दिवस आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक तर आहेच, त्याही बरोबर आपली कर्तव्य जबाबदाऱ्याही आठवण करून देणारा हा दिवस आहे। आपल्या भारत देशाने आजपर्यंत अनेक क्षेत्रात अभूतपूर्व अशी प्रगती केलेली आहे। विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, कृषी आणि अंतराळासारख्या क्षेत्रामध्ये देशाने आपलं नाव जगाच्या पाठीवर कोरले आहे। यंदाचा स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे जाण्यासाठीचा आहे। सरकारच्या योजना आणि नियम आपल्याला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित करतात। स्वदेशी वस्तूंचं उत्पादन आणि उपयोग आपल्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा ठरणार आहे। यामुळे आपण स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। व्होकल फॉर लोकल हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे। आपला देश डिजिटल इंडियाच्या रूपात जगभरात नवीन ओळख निर्माण करू पाहत आहे। तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या कारणास्तव आज प्रत्येक नागरिकाच्या हातात एक सशक्त उपकरण आहे, ज्यामुळे जग एकमेकांच्या अगदी जवळ आल्यासारखे वाटते। डिजिटल ट्रान्झॅक्शन ते शिक्षण, आरोग्याच्या सेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात देशाने मोठी झेप घेतलेली आहे। भारताने काही अंतराळ मोहिमेचं आयोजन केलं आणि अंतराळ एक यशस्वी कामगिरी केलेली आहे। यंदाच्या वर्षी आपण चंद्रयान 3 मोहिमेच्या यशाचा आनंद साजरा करत आहोत। ही मोहीम आपली वैज्ञानिक क्षमता आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे। मित्रहो, शिक्षण, खेळ, विज्ञान आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये आपल्या देशाने जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। आज भारत सर्वात वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे। खरेदी क्रय शक्तीमध्ये देश जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे। अंतराळ क्षेत्रातील भारताची असणारी कामगिरी जगाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे। तर खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव मोठे करत आहेत। मित्रहो, नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने उत्तुंग अशी कामगिरी पार पाडलेली आहे।
मनू भाकरच्या रूपाने पहिलं कांस्य पदक भारताच्या झोळीत पडले. त्यानंतर खूप वर्षाने भारताच्या वाट्याला हॉकी या आपल्या राष्ट्रीय खेळासाठी सांघिक क्रीडा प्रकारात अनेक वर्षांनी पदक मिळाले. काशाबा जाधव महाराष्ट्रामध्ये 1952 मध्ये पदक मिळालेलं होतं, परंतु आपला स्वप्नील कुसाळे या तरुणाने महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा हे पदक आणून दिलं. महाराष्ट्रातील अविनाश साबळे या खेळाडूने जरी पदक आणले नसले तरी एकंदरीत ग्रामीण भागातील या तरुणाने केलेली कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्याचप्रमाणे गोल्डन बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या नीरज चोप्राला यावेळेस मात्र रजत पदकावर समाधान मानावे लागलेले आहे. भारताची असणारी ऑलिम्पिक मधली कामगिरी उंचवण्यासाठी सर्व तरुणांनी खेळाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी यांचे योग या क्षेत्रातील कार्य निश्चितपणे जागतिक स्तरावर उल्लेखनीय असेच आहे. आम्हाला विश्वास आहे की ते संपूर्ण भारताचे नेतृत्व करून योग या आपल्या देशी क्रीडा प्रकाराला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये देशाने जे पाऊल उचललेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. व्यवसायभिमुख शिक्षण हा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे. फक्त पदवी मिळवणे हा उद्देश नसून कुशल असणारा तरुण देशाच्या विकासासाठी कसा तयार करता येईल हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून नवीन शैक्षणिक धोरण राबवले जात आहे. आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी या दिशेने निश्चितपणे सकारात्मक पाऊल टाकताना दिसत आहे. विद्यार्थी हे देशाचे शाश्वत असे भांडवल आहे व त्यांच्यावर केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही हे देश पूर्वीपासून पाहत आहे. असे असले तरी शिक्षण क्षेत्रामधील विविध स्तरावरील असणारी उदासीनता निश्चित चिंतेचा विषय आहे. यासाठी शिक्षणातील सर्व घटकांनी अपेक्षित पावलं उचलण्याची गरज आहे. सर्वांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. एक उत्तम नागरिक होण्यासाठी उत्तम संस्कार, शिस्त आणि ज्ञानाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे. तसेच महाविद्यालयात खेळाच्या विकासासाठी योग्य प्रयत्न केले पाहिजे. यासाठी प्रशिक्षण, सोयी सुविधा, प्रशस्त आणि आधुनिक असा जिमखाना व मनोबल वाढवणारं वातावरण आपल्यासाठी संस्थेने उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थी मित्रहो, आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे. व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, जेणेकरून आपले आई वडील शिक्षकांसह देशाची मान उंचावली जाईल. आजचा दिवस नेहमीच अशी आठवण करून देतो की आपण सर्व भारतीय आहोत. एकमेकांसोबत मिळून राष्ट्राची सेवा करायची आहे. आपण कोणीही असो, पण मातृभूमीवर सच्च्या मनाने आणि भावनेने प्रेम केले पाहिजे. स्वच्छता, इमानदारी आणि एकमेकांना सहकार्य करणं हा देखील देशभक्तीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. जागतिक स्तरावरची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, अत्यंत भीतीदायक आहे. या भीतीदायक वातावरणात प्रामुख्याने रशिया आणि युक्रेन यांच्यामधील असणारा वाद शेवटी युद्धात परावर्तित झाला. इस्रायलने गाझापट्टीवर केलेलं आक्रमण जणू तिसऱ्या महायुद्धाची नांदी असल्यासारखे वाटते. जगाने हिरोशिमा आणि नागासाकीच्या माध्यमातून युद्धाची भयंता व दहाकता अनुभवलेली आहे. म्हणून संपूर्ण जगाला वाटते
की शांततापूर्ण वातावरणात मनुष्य प्रगती करू शकतो. आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा. ही वैश्विक शांततेची शिकवण देणारा आपला भारत देश आहे. हे विश्वशी माझे घर असं मानणारा आपला भारत देश आहे. म्हणून जात पात धर्म वंश पंथ त्यापेक्षाही माझा देश मोठा आहे. इथला प्रत्येक नागरिक माझ्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहे. ही भावना ठेवून स्वतः बरोबरच देशातील प्रत्येक नागरिकाची प्रगती कशी होईल ही मानसिकता प्रत्येक नागरिकाची असणं गरजेचं आहे. मित्रहो, या ठिकाणी मला अटलजींच्या काही ओळी आठवतात. क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला, यह भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा, वो कुछ पर हार नहीं मानूंगा. स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतीयांसाठी एक अनमोल दिवस असल्याने तो नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. भावी पिढीलाही एक समृद्ध आणि सशक्त भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन आपण सर्वांनी दिलं पाहिजे. चला, स्वातंत्र्य दिनी एक संकल्प करूया. राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी एकत्रपणे काम करूया. शेवटी एवढेच म्हणेन, वतन की बात हवाओं के बताओ रखना, वतन की बात हवाओं को बताए रखना, रोशनी से चिरागों को जलाए रखना, लहू देकर जिसकी हिफाजत शहीदों ने की है, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना. जय हिंद. खूप धन्यवाद आदरणीय प्राचार्य.